गुड आफ्टरनून गाईज. कारण आता वाजले 3:30. तर मी व्हिडिओची सुरुवात खूपच लेट केलेली आहे. तर मला खरं म्हणजे गावाला जायचं होतं, तर आम्ही गावालाच चाललेलो आहोत कारण उद्या आहे रक्षाबंधन. आणि तुम्ही इथे बघू शकता ज्ञानेशसुद्धा शाळेतून आलेला आहे. मी ज्ञानेशला शाळेतून आणायला गेले आणि ना काय झालं माहिती आहे का, तितक्यात पाऊस पडायला सुरुवात झाली. म्हणून मी इथं शाळेमध्येच थांबली आणि तिथेच आमचा 1-1.5 तास गेला. तर इतक्याला मी आता भिवंडीला असायला हवी होती, पण मी आज आता इथे कल्याणला आहे. तर आता 3:30 वाजलेले आहेत आणि बरोबर 3 वाजता आम्हाला निघायचं होतं घरातून. म्हणजे 2:30 ते 3 वाजेपर्यंत निघायचं होतं. तर आता आम्ही निघतो आहे आणि पावसामध्ये आम्ही एवढे भिजलो होतो ना. तर तुम्ही बघू शकतात की हा जो माझा टॉप आहे हा पूर्ण ओला झाला होता. तर मी काय केलं, टॉप काढला, पिळला आणि त्याला मस्त प्रेस केली, म्हणजे इस्त्री मारली आणि मग घातला. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर आता आम्ही निघतो आहे आणि मी सगळी तयारी वगैरे केलेली आहे. काय करू, जाऊ की नको, जाऊ की नको, जाऊ की नको, पण मला जायचंच आहे कारण उद्या रक्षाबंधन आहे. अरे आपला रक्षाबंधन म्हणजे आपला हा मानाचा सण नाही का, तर गेलंच पाहिजे. तर चला. आणि भीती याची वाटते कारण म्हणजे गावाला जायचं असं तर मी नेहमी सकाळी निघते. तर आता 3:30 वाजलेले आहेत. तर चला, संध्याकाळी 7:30 पावणे 8 वाजेपर्यंत आपल्याला घरी पोचायचं आहे. चला मग. तर इथे ना मी ही जी बाल्कनीमध्ये जी काही सगळी झाडं होती ते मी सगळी इथं काढून घेतलेली आहेत, म्हणजे ठेवलेली आहेत आतमध्ये. आणि तुम्ही इथे बघू शकता की मी कबुतरांसाठी तांदूळ आणि साईडला पाणी ठेवलेलं आहे. सो या सगळ्या गोष्टी आहेत. इथे बॅग वगैरे भरलेली आहे. तर ज्ञानेची पण तयारी झालेली आहे. तर मी आता ना इथून ओला रिक्षा करेल भिवंडी बस स्टँडपर्यंत आणि मग भिवंडीला गेल्यानंतर मग मी वाडा बस पकडेल आणि मग आम्ही वाड्याला बसू. आणि भिवंडी ते वाडा हा जवळजवळ 2 ते 2.5 तासाचं म्हणजे ट्रॅव्हलिंग आहे. बघू कसं काय होतं वगैरे. खूप टेन्शन आहे. चाललो आहे पण ते पण म्हणजे संध्याकाळच्या वेळेला चाललो आहे. बघू काय होतं ते. आता निघायचं ज्ञानेश, चला निघतो आता. तर आम्ही आता रिक्षात बसलो ज्ञानेश आणि पाऊस काही थांबायचं नावच घेत नाही इकडे बघ. आणि इथे ना चष्म्यावरती सगळ्याचे डॉट 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 ना, ते पण चष्म्यामध्ये मला डॉट डॉट दिसतात. मी आता चष्मा अजिबात नाही पुसणार. आता जेव्हा बसमध्ये बसेल ना तेव्हाच पुसेल. आता डायरेक्ट भिवंडी बसला आणि इकडे बघू शकतात खूप पाऊस पडतोय. आज नारळी पौर्णिमा आहे त्यामुळे पाऊस जोरात आहे आज. नाही तू खुश आहात? आज कोण येणार आहे? आजूबाजूला ना खूप ट्रॅफिक आहे. पाऊसही खूप पडतोय. आणि मी म्हणजे ठरवलं होतं की बसने जायचं म्हणून, पण जर बसने गेली असते ना तर आतापर्यंत कल्याणलाच असते. कारण बस स्टँडमध्ये एवढं चिखल झालं असतं ना, खूप चिखल झालं असेल. आणि माझ्याकडे बॅग आहे, खूप जड बॅग आहे आणि एक कॅरी बॅग पण आहे, प्लस माझ्याकडे ज्ञानेश पण आहे. एवढं सगळं कॅरी करून मी बसमध्ये नाही चढू शकत. आणि आज खूप लेट झाला कारण पावसामुळे लेट झालं आहे. तो असो. आणि जर आता आईला जर माहिती पडतं ना की मी कल्याण ते भिवंडी मी ऑटो रिक्षा केली होती तर मग आई मला ओरडे. तो ओरडा खावा लागेल मला. हां, तू पण खाशील ओरडा? आपण दोघांनी मिळून खायचं ते काय? यस. बस स्टँडला गेली असते ना तर लिटरली लाईनीमध्ये उभं राहावं लागलं असतं आणि अजूनपर्यंत कल्याणलाच असतो. आणि संध्याकाळी 6पर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये पोचायचं आहे गावाला. काय म्हणाले? आम्हाला
चिंतनला भेटायचं यश हा ना हा? तर आता आम्ही बस स्टँडला आलेलो आहोत. तर मी वाडा बस स्टँडला आलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता पूर्ण बस स्टॉप पूर्ण रिकामा आहे. आणि रात्रीचे 11 वाजलेले आहेत. तर म्हणजे ना खूप ट्रॅफिक होती आणि पाऊसही खूप पडत होता आणि खूप थकलो, काहीच नाही खाल्लेलं. खूप कमी लोक दिसतील तुम्हाला स्टँडवरती. बरे आहेत ना पिताश्री? बरे आहेत ना? परत तू दुपारी निघू नको, आम्हाला व्हेंटिलेटरवर टाकू नको. अरे मी कधीच आली असते ताई, तर ते जाऊ दे. एकची पहिली गाडी ऐक ना ताई, भूक लागले पप्पा, भूक लागले पप्पा तुम्ही किती वाजता आलेत? 6 वाजता निघालो घरातून, 5:30ला. पप्पा 5:30ला झालेत आणि तिथून बस स्टँडवरती बसलेले आहेत. मी स्कूटी आणले. ताई ऐक ना, ए ताई मी स्कूटी आणली, स्कूटीवरती बसून जाऊ. स्कूटीवरती चालू. मला एक टाका मातोश्री बरं आहेत ना? पाणी गार होईल तर फॅन बंद करतो बोलते. पिताश्री बरे आहेत ना तुम्ही? हां पप्पा ते थकवलं काय, जास्त थकवलं तुम्हाला नाही? आम्ही बसमध्ये उभं राहणार होते पप्पा, 2 तास उभे राहून आलो, चटणी झाली आमची. मग पप्पांना खूप भूक लागले. आणि इकडे बघा ज्ञानेश, तर मी आले, फ्रेश वगैरे झालेली आहे आणि नेहमीप्रमाणे डान्स वगैरे काय करते. चिंतन चला उठा. कसं आहेस? छान आहे. ए दोघांनी सेम घातलेत. थोडा होता कलर वेगळा दोघांचा टी शर्टचा, हो ना? चंगू मंगू चंगू मंगू चंगू मंगू. मातोश्री बरे आहेत ना? श्री बरे आहेत ना? जेवायला बस, तिथून इकडे बस. बघितला आले किती दिवसातून आणि आई किती रागाने बोलते माझ्याशी. हा आईने ऐकलं ना, काम काढू तुमचा. ती आईने ते जेवणाची तयारी करायला लावले. आई ते जेवण आणते. तर इथे मी ज्ञानेशला इथे बसवलं, चिंतनला इथे बसवलंय. चांगले आहात आपण? कधी आलात आपण? आज आलो. ज्ञानेशला हे चिंतनला मी इथंच बसवलंय. ज्ञानेशला इथून मी हाकललंय कारण ज्ञानेश तुझा फोन नाही येतो, आजीचा फोन आहे. पण तुला मोबाईल कशाला ठेवलाय हिरो? तर इथे ना ज्ञानेश बसला होता, मी ज्ञानेशला इथून हाकललं म्हणजे आज आमच्याकडे ना चायनीज पार्टी आहे. तर आई पप्पा आणि ज्ञानेशसाठी व्हेज चायनीज आहे आणि मी आणि चिंतन आणि ताई आमच्या तिघांसाठी नॉनव्हेज चायनीजची पार्टी आहे. आणि आई जाम भडकले माहिती तुम्हाला नाही? जाऊ दे बापे. चिंतन आपण मस्त ताव मारूया. ओके तू काय खाणार? लॉलीपॉप खाणार तुला आवडतो हो ना? श्रावण महिना चालू आहे आणि आम्ही लॉलीपॉप खातोय ना चिंतन? एवढा 2-2 कशाला आणला? ते ना आम्हाला जेवायला वाढते. आई जाम कंटाळले. आईने बिछाना वगैरे काढून ठेवला. आम्ही खूप लेट आलोय. तर आता वाजलेत 12 वाजले. आई हे बघा 12 वाजलेत. 12 वाजलेत ना. उद्या सकाळी उठले ना तर शनिवार असून पण ना परमार्थात आहेत ना. काय घेताय तुम्ही समर्थांचा?
बापरे बाप. जास्त हे करू नका, जरा नेम धरून ठेवा. बघितलं आई कशी आम्हाला ओरडते एकदम स्ट्रिक्टली. आई ना आधी आम्ही जेव्हा लहान होतो ना, म्हणजे एकदम आई काठी घेऊन असायची, काठी आणि लाटणं. तर इथे आई ना आता इथे हे नॉनव्हेज, हे आपलं व्हेज चायनीज हे सगळ्यांना वाढते आई. हाँ बोलो, अभी क्या बोलना है आपको? बोलो क्या बोलना है आपको? हाँ, सो के उठते हो ना. चिंतन ते जातो. पेपर कसे लिहिलेस? छान लिहिले. ज्ञानेशने पेपर कशी लिहिले माहिती का? चांगले पेपर लिहिले. आणि आज चिंतन वेगळाच दिसतो नाही. अभ्यास काय यावर्षी केला का तर बघ, म्हणजे नामीला क्लास नाहीये यावर्षी, कळलं? आई ए आई 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 हो ना मम्मी. ए आई आई ए आई 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 अजून रिझल्ट यायचा बाकी आहे. फक्त रिझल्ट हातात ते तुझं कामच काढते. फक्त तुला कमी मार्क भेटू दे बावलिया. तो हो बोलला, चांगले मार्क काढले दिले पेपर. देखते अभी रिजल्ट क्या आता है नानू. रोज रात्री करायचो प्रॅक्टिस. हो ना. मग तू गुड बॉयज की नाही? अरे जल्दी जल्दी आओ. आईला काय दिसत पण नाही का? समजत नाही. अगं व्हेज आहे ते आई, व्हेज आहे. अगं व्हेज आहे, व्हेज येते ती. मुद्दाम बोलली तुला. हो तुला मुद्दाम बोलली ती. ताई लवकर ये, आम्हाला भूक लागले. पाणी नाही केलेला घरी. आईने बघा माझ्यासाठी काय ठेवलेलं आहे. फेवरेट. तर हे बघा, हे पट्टी समोसा आहे. मला हा पट्टी समोसा खूप आवडतो. ज्ञानेशलाही खूप आवडतो. तर मी आता हा पट्टी समोसा खाणार आहे. ज्ञानेश, ज्ञानेशला पट्टी समोसा. बस पट्टी समोसा खाना है जो नो. मग सुप्पी पटापटा. चलो आले तुझ्या आवडत्या पट्टी समोसा आहे. ए नानू आवडतोय. मी काय बोलतोय, मी जाताना तर इथे बघा काय आहे. इथे लॉलीपॉप आहे, इथे नूडल्स आहे, चिकन नूडल्स आहेत, बिर्याणी आहे आणि इथे चिकन फ्राय राईस आहे. हा. आणि तिकडे आई त्यांचं चायनीज. चलो हे लॉलीपॉप बघू ना, तोंडाला पाणी सुटलंय. हॅलो आज चिंतन काय खाणार? लॉलीपॉप खाणार. ज्ञानेश खूप कमी जेवलाय तू ना. चिंतनला बघून ज्ञानेचं पोट भरलं ना. ज्ञानेश पहिले जेवून घे. खाल्लं त्याने आई, खाल्लं. एवढं सलाद खाल्ला त्याने. तो नाही खाते आई. समोसा खाई. आपले फोटो. गुड मॉर्निंग गाईज. सकाळची वेळ आहे आणि आईचं म्हणणं आहे की प्लीज तू माझं गाऊनवरती व्हिडिओ काढू नकोस. आणि इथे आईने सकाळी सकाळी छान मस्त काय करायचं. अगं नाही ग ताई. आईने छान मस्त इथे चूल पेटवायला लावले. तर इथे ना आईने इथे चूल पेटवायला लावले आणि मी इथे चिंतन आणि ज्ञानेची आंघोळ घालणार आहे. चुलीवरच्या पाण्याची आंघोळ नाही. उठू का? हार गोष्टीला उठू. बाबा त्या बाप्पा कचरा मी टाकते. काय ग ओरडते सारखी सारखी बापांना. टाकला गे. बापांचं असं असतं कुठलाही कचरा असला ना तो चुलीत टाकायचा. हो ना आई? हो बापरे. आणि ही खाजवी आळू आहे ना आई? आई गोडवी आहे ही. मी पहिल्यांदा बघते इथे. अनगावची मावशी आई हा गुलचुरा येतो, येतो करडू येते. हा ना. हा ती फुलं करडू आहे आई. उन्हाळ्याची. अच्छा
ती आहे. तिची फुलं. एवढा धूर येतो ना इथे, सगळा धूर डोळ्यात जातोय. कोंबडा वेगळा नाही, कोंबडा तो लाल तुरावाला असतो. आई आई इकडे बघ ना. अय आई आई बरी आहे ना? आई जाम तुला मी पिसरलंय. मगाचपासून अरे मला मारू नको ना, हे बघ मला मी मारते. तुला आई तशी काय बोलले, मला एवढं बोल. काय काय बोल काय काय बोलली? अरे होय, आंघोळ करते. ए, इथं माझं गाव आंघोळ माझं ते तुला गाव. हा ना. आपले नाही का तिथे ना फाट्या आहे, त्या फाट्यांवरती ना कॉर्नरला ती लोक विकायला नेतात ती आळू येते. फाट्यांवरती आहे ना आळूची पानं उगवलेत. हा मग मुंबईला काय हीच असतात. कोणी भरून 10-20 हो, रुपये हो. 5 पानं देत आहे. हो हो हीच असते. आपण ही चवळ्या तवळ्याची खातो. हा तेच ते. चवळी खाजवते माहिती का ती? नाही खाजवते पण त्याच्यामध्ये चिंचेचा कोळ टाकतात ना आई. चिंचेचा कोळ जास्त टाकतात. हा आई मला इथे जाम ओरडते. इकडे पाणी तापवायला लावलंय आणि जोडीला इथे मी कोयता आणि काय ठेवलंय, काटे ठेवले मारण्यासाठी. का तर मी आंघोळीला जात नाही म्हणून. बापरे डेंजर आहे आई. चालले आंघोळीला मी. तर सकाळची वेळ आहे. मी कालचा व्हिडिओ एंड नाही केला, तो मला एंड करायचा आहे. आणि आईचं काय असतं माहिती आहे का, खरं म्हणजे ना आई दिवसभर साडी घालते आणि रात्री झोपताना गाऊन घालते. तिचं असं म्हणणं आहे की गाऊनवरती माझा व्हिडिओ काढायचा नाही, असं तिचं म्हणणं आहे. नाही काढणार ग मातोश्री. पाणी आलंय सो मग चालू करा. तर या सगळ्या गोष्टी आहेत. तर सकाळची वेळा आमचं सगळं आवरावर चालू आहे. आणि ना काल मी भिवंडी बस स्टँडवरती कुठलीही व्हिडिओ क्लिप नाही काढली, कारण तेव्हा विचित्र सीन होता. विचित्र सीन म्हणजे असं होतं की खूप गर्दी होती, सगळ्या बस भरून जात होत्या वगैरे. खूप खूप विचित्र परिस्थिती होती. आम्ही सगळी चटणी वगैरे होऊन आलो, चेपून आलो वगैरे. आणि घरी इथे वाड्याला किती वाजता आलो मी, दुपारी 3 वाजता निघाली होती, 3:30ला निघाली होती. आणि इथे वाड्याला मी 11 वाजता पोचली. खूप 3 ते 11 असं आम्ही ट्रॅव्हलिंग केलं आणि डेंजरस हे आम्ही प्रवास केला. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटत ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय. ठीक आहे, तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि ना इथे तुम्ही बघू शकता. हां इथे चूल आईने इथे चूल पेटवले आणि तो धूळ जाम डोळ्यात जातोय. पण चांगलं आहे, धूळ डोळ्यात जातं चांगलं आहे. अजून पाणी निघतंय. आईचं म्हणणं आहे डोळे साफ होतात. उचल बाल्टी. पण जाम भारी वाटतं. हो चाले आंघोळीला. चालेल चला बाय बाय.